श्रीफलं सर्वफलश्रेष्ठं मंगलम पापनाशनम देवप्रियम शुभम पुण्यम सर्व काम फलप्रदम। नमस्कार. आपण रोज नारळ खातो, नारळ पाणी पितो, स्वयंपाक घरात नारळ वापरतो आणि देवाला श्रीफळ अर्पणही करतो. पण आयुर्वेदात नारळाला इतकं का महत्त्व आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला बघूया. आरोग्य गाथामध्ये स्वागत आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येक अन्नपदार्थ हा औषधही असू शकतो आणि चुकीच्या पद्धतीने वापरल्यास रोगाचं कारणही बनू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आयुर्वेदातील नारळाचं स्थान, नारळावर आधारित संस्कृत श्लोक, नारळाचे गुणधर्म, नारळाचे पाणी, खोबरं, दूध, मलई, तेल यांचे वेगवेगळे फायदे, कोणत्या रोगांमध्ये घरगुती उपाय म्हणून याचा उपयोग होतो, कोणाला नारळ टाळावा, योग्य सेवन पद्धती. हा व्हिडिओ पूर्ण मार्गदर्शनासाठी शेवटपर्यंत पहा. नारिकेल गुरु स्निग्धम शीतलम बृहणम मधुर वृषम बल्यम पित्त दाह सतृष्णा नाशनम परम. नारळाचे आयुर्वेदिक गुण: रस, मधुर. गुण: गुरु आणि स्निग्ध, शीतवीर्य, मधुर विपाक, पित्त कमी करण्यासाठी मदतीला, वाताला स्निग्धता देतो, कफ वाढवू शकतो. ताजा नारळ हा उत्तम स्निग्धांश, फायबर, मॅग्नीज, कॉपर आणि पोटॅशियम यांसारख्या पोषक द्रव्यांनी भरपूर असतो. यामुळे शरीरातील कोरडेपणा कमी होतो, त्वचा चमकदार राहते, अशक्तपणा यामध्ये उपयोगी येतो. उन्हाळ्यात उष्णता कमी होते, ओज वाढवण्यासाठी मदत होते. नारळाचं पाणी आयुर्वेदात कोवळ्या नारळाच्या पाण्याला अत्यंत हितकर मानलेलं आहे. पित्तदाह, तोंड येणे, जास्त तहान, उन्हाळ्यातील शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि मूत्रदाह असेल तर त्यामध्ये सुद्धा नारळाचं पाणी उपयोगी ठरतं. घरगुती उपाय करायचा असेल तर लघवी करताना सौम्य जळजळ होत असेल तर एक कोवळा नारळ, त्यामध्ये थोडी खडीसाखर आणि वेलची घालून मग ते प्या. यामुळे पित्त शांत होण्यास मदत होते. ताप, तीव्र वेदना, रक्तमूत्र किंवा मूत्रमार्गाचा संसर्ग वारंवार त्रास होत असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता वैद्यकीय तपासणी करायला हवी. नारळाचं दूध हे अत्यंत पौष्टिक आहे. वजन कमी असलेल्या व्यक्तींसाठी याचा खूप उपयोग होतो. शरीरातला कोरडेपणा कमी करण्यासाठी मदत होते. पित्त प्रकृती असलेल्या रुग्णांसाठी नारळाचं दूध खूप उत्तम काम करतं आणि त्वचेतला कोरडेपणा कमी करतं. घरगुती उपायांमध्ये शरीरात जर उष्णता वाढलेली असली तर आपण नारळाचं दूध घेऊ शकतो, भातासोबत घेऊ शकतो, थोडंसं तूप टाकून आपण याचा वापर करू शकतो. यामुळे शरीरात स्निग्धता आणि पोषण मिळतं. नारळाची मलई ही सर्वात पौष्टिक भागांपैकी एक आहे. बारीक व्यक्ती किंवा स्नायू वाढवायचे असतील तर त्वचेसाठी आणि शुक्रधातूंचे पोषण या सर्वांमध्ये नारळाची मलई खूप महत्त्वाची आहे. पण लठ्ठपणा, मधुमेह, फॅटी लिव्हर आणि मंदाग्नी अशा आजारांमध्ये मात्र नारळाची मलई ही मर्यादित प्रमाणात सेवन करावी. नारळाचे तेल आयुर्वेदात बाह्य उपचारांमध्ये नारळाच्या तेलाला मोठे स्थान आहे. केसांसाठी केस गळणे, टाळू गरम होणे, कोंडा किंवा कोरड्या टाळूमुळे सुद्धा कोंडा निर्माण होतो, या सर्वांमध्ये नारळाचे तेल उत्तम काम करते. रात्री हलक्या हाताने मसाज करा. त्वचेसाठी सूर्यामुळे त्वचा लाल झालेली असेल, कोरडी त्वचा असेल, हलके नारळ तेल लावल्याने स्निग्धता टिकून राहते. पित्तजन्य डोकेदुखी कपाळावर किंवा टाळूवरती पित्तजन्य डोकेदुखीमध्ये नारळ तेल खूप उत्तम काम करते. थंड नारळ तेलाचा हलका अभ्यंग केल्यास काही व्यक्तींना आराम मिळू शकतो. ऍसिडिटीमध्ये कोणता घरगुती उपाय करावा? जेवणानंतर 2 चमचे ताजा नारळ हळूहळू चावून खावा, पित्त कमी करण्यासाठी मदत होते. तोंडातील अल्सर, ताजा नारळ चांगला चावून खावा किंवा नारळाचे पाणी प्यावे, यामुळे शीतलता मिळू शकते. शरीरातली उष्णता, नारळ पाणी, धण्यांचं पाणी यांचा उन्हाळ्यात उपयोग होतो. बद्धकोष्ठता, रात्री कोमट दूध, 1 चमचा तूप आणि खिसलेला नारळ हा एकत्रित करून आपण घेऊ शकतो. यामुळे मलप्रवृत्ती सुधारण्यास मदत होते. केस गळणे, आठवड्यातून 2 वेळा नारळ तेलाने अभ्यंग करावा. पायाची आग, झोपण्यापूर्वी तळपायाला नारळ तेलाने अभ्यंग केल्याने शीतलता मिळू शकते. पित्तामुळे डोळ्यांची जळजळ, पुरेशी झोप, नारळ पाणी, तूप इत्यादींचा वापर करून आपण डोळ्यांची जळजळ ही पित्तामुळे होत असेल तर ती कमी करू शकतो. डोळ्यात नारळाचे तेल किंवा पाणी टाकू नये. डोळ्यांचा त्रास असल्यास नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणी नारळ कमी खावा? मंदाग्नी, कफ प्रकृतीवाले, स्थूल असलेले लोक, वारंवार अपचन, जास्त कफ आणि सर्दी होत असेल अशा व्यक्तींनी नारळ अति प्रमाणामध्ये, मलई किंवा नारळाचे दूध घेणे टाळावे. कोणासाठी उत्तम आहे? पित्त प्रकृती, उन्हाळा असेल तर उष्ण प्रदेशातील लोक, जास्त व्यायाम करणारे, वजन कमी असलेले, कोरडी त्वचा असलेले आणि मानसिक थकवा असेल अशा लोकांसाठी नारळ हा उत्तम आहे. सेवनाची योग्य वेळ कुठली? सकाळी किंवा दुपारच्या जेवणामध्ये नारळ खाणे अधिक योग्य. रात्री जास्त प्रमाणात नारळ खाल्ल्यास काही लोकांना पचनाचा त्रास
होऊ शकतो. मित्रांनो, नारळ हा फक्त एक चविष्ट पदार्थ नाही. आयुर्वेदात तो बृहण, बल्य, वृक्ष आणि पित्तशामक द्रव्य म्हणून वर्णन केलेला आहे. परंतु प्रत्येक घरगुती उपाय हा सौम्य लक्षणांसाठी असतो. तीव्र वेदना, ताप, रक्तस्राव किंवा गंभीर समस्या असल्यास आयुर्वेदिक तज्ञांचा किंवा आधुनिक वैद्यकीय तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. योग्य प्रकृती, योग्य ऋतू, योग्य प्रमाण, योग्य पचनशक्ती यांचा विचार करूनच नारळाचा वापर केला गेला पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.